नमस्कार. माझं नाव सतीश वसंतराव बापकर. तर मूळ राहणार चौदरवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे. सध्या राहणार मुक्काम पोस्ट पुस्तकाचे गाव बिलार, तालुका महाबळेश्वर, जिल्हा सातारा. माझ्या मुलाचा अपघात 13 डिसेंबर 2024 शुक्रवारी संध्याकाळी साधारण 7:30 ते 8च्या दरम्यान प्युअर वेरी शेजारी गोसेखिंड हद्दीमध्ये झाला होता, पाचगणी पोलीस स्टेशनच्या अंडर. तर माझ्या मुलाचा अपघात झाल्यानंतर SOSची ॲम्ब्युलन्स येऊन माझ्या मुलाला बेलेअर हॉस्पिटल वाई येथे ॲडमिट केले होते. तर तिथं प्राथमिक उपचार ते केल्यानंतर मी त्याला ससून हॉस्पिटल पुणे येथे आणखी उपचारासाठी दाखल केले. तर त्याचा एक 2 दिवसानंतर साधारण 16 तारखेला त्याचा अपघाती मृत्यू झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर सदर अपघाताची नोंद वाई पोलीस स्टेशनला 13 तारखेला झाली होती, बेलेअर हॉस्पिटलमधून. परंतु सदर पोलिसांच्या दुर्लक्षामुळे, निष्काळजीपणामुळे ती जे MNC जी आहे ती लगेच तातडीने पाचगणी पोलीस स्टेशनला वर्ग करायला पाहिजे होती. तर ते त्यांनी केलेली नव्हती. आणि मी माझ्या मुलाचा क्रियाकर्म की माझ्या मूळ गावी चौदरवाडी या ठिकाणी अ, तिकडे केले. आणि त्याच्यानंतर त्याचे संपूर्ण कार्य वगैरे उरकून 13 तारखेनंतर, 13 दिवसानंतर मी गेल्यानंतर पाचगणी पोलीस स्टेशन येथे गेल्यानंतर तिथे ह्याची चौकशी केली की म्हणजे अपघाताची नोंद तुम्ही केलेली आहे का. तर त्यावेळेस त्यांनी काही अपघाताची नोंद केलेलीच नव्हती. तर त्यांचं असं म्हणणं आलं की आम्हाला कल्पनाच नव्हती अपघात झालेला आहे ते. जर SOSच्या ग्रुपला पाचगणी पोलीस स्टेशनसुद्धा जॉईन आहे. तर ॲम्ब्युलन्स आपल्या बोसेखिंडच्या हद्दीमध्ये अपघात झालेला आहे, तो मेसेजसुद्धा पाचगणी पोलीस स्टेशनला जातो. तरीसुद्धा तिथं असे उत्तर आले की आम्हाला ह्याची कल्पनाच नव्हती. आणि ज्यावेळेस पुण्यावरून माझ्या मुलाचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट पुण्यावरून आला, बडगांव पोलीस स्टेशनवरून, त्यावेळेस त्याचा अपघाताची नोंद केली. आणि मी ज्यावेळेस ह्याचे प्रूफ दिले माझे CCTVचे पोलिसांना, त्यावेळेस त्यांनी FIR दाखल केला. तर सदर FIR दाखल करत असताना सुद्धा मला एवढ्या अडचणी आली की स्थानिक जो पुढारी आहे, जे जे ह्या मुलांचा नातेवाईक आहे, की ज्याची गाडी होती वेस्पा. तर तो जो हे संकेत वाडकर म्हणून आहे बेकरीवाला, की त्यांनी त्याच्या कामासाठी माझा मुलगा आणि तो जो गाडी चालवत होता अथर्व म्हणून, त्या दोघांना पाठवलं होतं. तर हे स्पष्ट ही गुन्ह्यामध्ये हे होतात, दिसून येतात. तरीसुद्धा पोलीस अजूनही चौकशी करतात. आणि जो गाडी चालवत होता अथर्व सचिन बिलारे, याच्यावर सध्या FIR दाखल झालेली आहे. परंतु जो मूळ गाडी मालक आहे याच्यावर अजूनही कायदेशीर काहीच कारवाई झालेली नाही. तर माझं असं म्हणणं आहे की सदर व्यक्तीला का वाचवलं जाते. आणि हे जो गुन्हा दाखल करायला जवळपास एवढा विलंब झाला, तो हा स्थानिक कोण पुढारी आहे की त्याच्या दबावामुळे एवढं हे होत आहे की गुन्हा दाखल व्हायला विलंब होतोय आणि तपासाला सुद्धा विलंब होतोय. तर माझी एवढीच विनंती आहे की आणि पोलीस प्रशासनाला सुद्धा, आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, की तुमचं जे आता सरकार आहे हे, आणि तुमची एवढी प्रशासनावर एवढी पकड असताना सुद्धा की हे गावातले जे ठराविक जण जे आहेत, हे असे जे स्वतः मानलेले पुढारी आहेत, की ते प्रकरण दाबायचा प्रयत्न करतात आणि अशा गुन्हेगारांना जो अभय द्यायचा प्रयत्न करतात. तर ह्यांच्यावर कारवाई काय होईल. कारण हे सुद्धा तेवढे दोष आहेत की जो दोषांना ही करतोय, अभय द्यायचा प्रयत्न करतोय, तो सुद्धा तेवढाच दोष समजला जावा. आणि ह्या माझ्या प्रकरणाची निपक्षपणे चौकशी होऊन मला योग्य तो न्याय मिळावा, ही माझी विनंती आहे. तसेच हे जे संबंधित जे आहेत गुन्हेगार, जे माझ्या मुलाच्या मृत्यूस जे कारणीभूत आहेत, ह्या सर्वांना कडक कायदेशीर कारवाई व्हावी आणि लवकरात लवकर व्हावी आणि मला योग्य तो न्याय मिळावा, ही माझी विनंती आहे.